मुलुक महाराष्ट्राला आता सुरुवात करूया। पावसासंदर्भातल्या काही बातम्या आहेत। महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 दिवस मान्सून पूर्णपणे सक्रिय राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवलाय। पुण्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्यानं रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर पालघर, ठाणे, रायगड या कोकणातील जिल्ह्यांसह सातारा आणि नाशिकच्या घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। याशिवाय मध्य महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। मुसळधार पावसाची शक्यता पाहता घाटमाथ्यावरील नागरिक, पर्यटक आणि प्रवाशांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय। गुजरातच्या वलसाडसह परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे। उंबरगाव रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यानं मुंबई गुजरात मार्गावरील 8 लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या 4 आणि गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या 4 गाड्यांचा यामध्ये समावेश आहे। वलसाड एक्सप्रेस, सुरत विरार शटल, सुरत मुंबई सेंट्रल शटल आणि बोरिवली शटलही रद्द करण्यात आलेले आहेत। पालघर जिल्ह्यामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसानं आणि वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान झालेलं आहे। डहाणू, बोर्डी, दमण हा किनारी मार्ग चिखला परिसरात खरं तर संपूर्ण परिसर हा पाण्याखाली गेलेला आहे। पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे रस्त्याचा काही भाग वाहून गेला आणि त्यामुळे हा मार्ग तात्पुरती वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। दरम्यान रस्त्यावर अडकलेल्या नागरिकांची मानवी साखळी तयार करून सुरक्षित सुटका करण्यात आलेली आहे। पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झालेली आहे। डहाणू आणि बोईसर परिसरातील अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं अन्नधान्य, घरगुती साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झालंय। डहाणू तालुक्यातील साये येथील कॉलनी पाड्यात सूर्या नदीच्या पुरामुळे नागरिकांना रात्रभर घराबाहेर काढावी लागली आहे। तर पूरग्रस्त कुटुंबासमोर आता उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। वीज वाहिन्या कोसळल्यानं पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या तालुक्यातील शेकडो गावांचा वीज पुरवठा गेल्या 48 तासांपासून अधिक काळ खंडित आहे। पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्तीची कामं न केल्याचा आरोप करत नागरिकांनी महावितरणाविरोधात संताप व्यक्त केलाय। पालघर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर ओसरला असून विस्कळीत झालेलं जनजीवन हे हळूहळू पूर्वपदावर येतंय। रस्त्यांवर साचलेलं पाणी ओसरण्यास सुरुवात झालेली आहे। मात्र शेकडो गावातील वीज पुरवठा अजूनही खंडित असल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। दरम्यान सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना अजूनही मोठा पूर आलेला आहे। शहापूर तालुक्यातील रात्रभर मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झालेली आहे। तानसा आणि मोडक सागर ही धरणं ओव्हरफ्लो झाली असून भातसा धरण 80% भरलंय। त्यामुळे मुंबईच्या पाणी पुरवठ्याची चिंता दूर झाली आहे। मात्र सततच्या पावसामुळे अनेक पूल हे पाण्याखाली गेले असून काही गावांचा संपर्क तुटलाय। प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे। नाशिक शहराला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्यानं धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीनं रौद्ररूप धारण केलं असून नदीकाठच्या भागात प्रशासन सतर्क झालंय। नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून रामकुंड परिसरातील बाजारपेठ आणि रहिवासी भागात पुराचं पाणी शिरलंय। गंगापूर धरण 97% भरल्यानं पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्यानं वाढवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापौर हिमगौरी आडके आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीचा आढावा घेत असून नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलंय। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण हे 100% भरलेलं आहे। त्यामुळे धरणातून सध्या 4800 क्युसेक वेगानं मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय।
पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणातील पाणीसाठा देखील वाढला असून चारही धरणांमध्ये एकूण सुमारे 78% पाणीसाठा उपलब्ध आहे. पुणे जिल्ह्यातील राजगड आणि वेल्हे तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे. ओढ्यांना आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी माती वाहून गेली असून वेल्हे बाजारपेठेतील ओढा खचल्यानं काही दुकानांना तडे गेलेत. संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. मुसळधार पावसामुळे पवना धरण हे 95% भरलेलं आहे. तसंच सततच्या पावसामुळे आज सकाळी पवना नदीत जलविद्युत केंद्रामार्फत 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. पावसाचा जोर कायम राहिल्यास हा विसर्ग टप्प्याटप्प्यानं 5000 क्युसेकपर्यंत वाढवला जाऊ शकतो, अशी माहिती प्रशासनानं दिली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरवणे गावात पुन्हा भूस्खलनाची घटना घडली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे डोंगराचा आणखी एक भाग खचून गावालगत मातीचा ढिगारा आलाय. यापूर्वी देखील झालेल्या भूस्खलनात आंब्याच्या बागा आणि भात शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे. आता नव्या भूस्खलनामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्याला पाणीपुरवठा करणारं हेटवणे धरण मुसळधार पावसामुळे 90% भरलेलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले असून सांडव्यावरून प्रति सेकंद 26.59 घनमीटर वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. त्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण भरतीच्या उंबरठ्यावर पोहोचले. 11 टीएमसी क्षमता असलेल्या भंडारदरा धरणात जवळपास 95% पाणीसाठा झाला असून पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणातून 15000 क्युसेक वेगानं प्रवरा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये. तसंच पुलावरून पाणी वाहत असल्यानं पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात जवळपास 2 आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा दमदार पावसानं हजेरी लावलेली आहे. सलग 2 दिवस झालेल्या पावसामुळे ओलाव्याअभावी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. यामुळे जळगाव जिल्ह्याला जीवनदान देणाऱ्या गिरणा धरणाच्या जलसाठ्यात अवघ्या 2 दिवसात सुमारे 20% वाढ झाली असून आज सकाळपर्यंत धरणातील पाणीसाठा हा 61% पोहोचलाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार वादळी पावसामुळे अनेक झाडं कोलमडून पडलेली आहेत. रस्त्यांच्या कडेलाही झाडं कोसळल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. विशेषतः भंडारदरा, हरिश्चंद्रगड, रतनगड आणि पाचपट्टा परिसरात मोठ्या प्रमाणात झाडं रस्त्यावर पडल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या परिस्थितीची माहिती मिळताच स्थानिक आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी तत्परता दाखवत शासकीय यंत्रणा आणि आपल्या कार्यकर्त्यांसोबत थेट रस्त्यावर उतरून मदत कार्य सुरू केलंय. आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुढची बातमी. पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शन रांगेत सध्या मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आहे आणि याच गर्दीमध्ये जेनझी असणारी तरुणाई देखील आहे. सध्या विद्यार्थी आणि तरुणांचं दिल्लीसह देशभर आंदोलन सुरू आहे. अशातच तरुणाई पंढरपूरच्या वारीतही आहे. याचबाबत तरुणांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात यांनी. दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जे आंदोलन आहे ते पुन्हा एकदा चिघळले आहे. मात्र पंढरपूरमध्ये वारीमध्ये ही जैन जी आहे, नवीन तरुण पिढी आहे ती दाखल झालेली आहे. तिकडे आंदोलन चाललंय, तुम्ही वारीत आहेत, दर्शनासाठी एवढा वेळ लागणार आहे, काय वाटतंय?
काय नाही वाटणार काय, फक्त आम्ही समाधानासाठी भक्ती म्हणून करतो. आम्ही दरवर्षी करतो. आम्ही असंच नाही की बा या वर्षी आलो म्हणून, दरवर्षी आमचं चालते, परंपरा आहे आमची. आमचे वडिलापासून आजोबापासून आम्ही करत असतोय. आंदोलन चाललंय त्याच्याबद्दल काय वाटतं? काय नाही, ते त्यांच्या जागी बरोबर करायले. ते पण बरोबरच आहे. काऊन पेपर लीक हे दरवर्षी होत आहे. असंच नाही बा एक वर्ष आहे म्हणून. बीजेपीच नाही, काँग्रेस पासून असेच होत आहे. असं नाही की बा बीजेपीनच केला बा म्हणून किंवा काँग्रेसनच केला बा म्हणून, पहिलेपासून होत आहे. फक्त याच्यावर गव्हर्नमेंटनं फक्त लक्ष द्यायला पाहिजे चांगलं. आणि प्रगटतंय आंदोलन तसं तर होत आहे. कसं होतंय हा. काय होतंय नक्की? नक्की म्हणजे आता काय, मुलं म्हणजे एकदम असे पूर्ण अटॅक करत आहे. म्हणजे समजून नाही घ्यायले बा काय करायचं समोर. नाही, राजकारण घुसलंय का त्याच्यामध्ये? घुसले ना, नक्कीच हा? नक्कीच घुसले, नक्कीच घुसलंय. नक्कीच घुसले. त्याचा वापर होतोय. राजकारण विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी किंवा दुसऱ्या प्रत्येक मुद्द्यावरून काढलेल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीमध्ये. त्यामुळे काय वाटतंय नक्की? कशाबद्दल आंदोलन चालू आहे त्याच्याबद्दल? आंदोलन हा चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यात राजनीती म्हणलं की ती खूप वाईट गोष्ट झाली. जोपर्यंत आंदोलन होतं पेपर लीक साठी आमचं समर्थन होतं, पण आता त्याच्यात राजनीती झाली, एवढं म्हणजे मारामारी होत आहे, ती गोष्टी खूप वाईट वाटत आहे मुलांसाठी आमच्या. बऱ्याच टीका होत आहेत, धर्मावरनं टीका होत आहेत, हो. देवभोळे म्हणतात लोक. हो. बरोबर आहे ते? जे चुका आहे ना त्याचे आता त्याचं चुका आहे. कुणाल कामरा बोलला की राम के पति सीता के पति का नाम लेके नीता के पति की झोली भरते, हे चुकीचं आहे. त्यांना गरज नव्हती हे बोलायची. असं हिंदू अशी धर्मावर हिंदू टीका धर्मावर टिप्पणी टीका करायची गरज नव्हती त्याला. हिंदू धर्मावरच का टीका? हा त्यामुळे भरकटलंय आता हो. आंदोलन. हो ना. पूर्ण भरकटलंय. भरकटला. गैरफायदा घेतला जातोय. हो, गैरफायदा घेतला जातो. 100% घेतला जातो. विद्यार्थ्यांसाठी भांडावा, मात्र विषयांतर होणे. हा, हो, विषयांतर होणे. जोपर्यंत विषयाचं विषयांतर झालं, धर्मामध्ये धर्मसंस्कृती, धर्मात अनेक 18 पगड जातीची लोक या पंढरपूर वारीमध्ये येतात. 18 पगड जातीची वारीमध्ये येतात असताना धर्मावरतीच का संकट आणलं जातं? यामध्ये 18 पगड जातीचं नवे तर शेतकरी विचार आणि शेतकरी आपली शेती सोडून या ठिकाणी येतो का, तर या ठिकाणी सर्वांनाच समानतेचा न्याय दिला जातो. एकंदरीत जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये विषयांतर झालेलं आहे आणि वारी ही समीपता समानता ह्याच्यासाठी आहे. आणि जे आंदोलन चुकीचं आहे, ज्या आंदोलनामध्ये चुकीच्या गोष्टी आहेत, आंदोलन चुकीचं म्हणण्यापेक्षा की ज्या चुकीच्या आहेत त्या चुकीच्या आहेत, विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करावं त्या मुद्द्यांसाठी, मात्र त्याचं जे विषयांतर होतंय आणि त्याचा गैरफायदा घेतला जातोय हे चुकीचं आहे, असं इथं वारीत सामील झालेल्या नव पिढीला वाटतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 मराठी, पंढरपूर.